नमस्कार मित्रांनो, सर्व अभियोग्यताधारकांसाठी व भावी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे पवित्र पोर्टल 2025 मार्फत जी शिक्षक भरती होणार आहे, या शिक्षक भरतीमध्ये मे 2026 पर्यंत जी काही रिक्त पदे होणार आहेत, या रिक्त पदांचा सुद्धा समावेश केला जाणार आहे. याचाच अर्थ काय? यापूर्वी जी काही पदभरती होत होती, ही संच मान्यतेनुसार जी काही रिक्त पदे आहेत, या रिक्त पदांवर पदभरती होत होती. पण आता या भरतीमध्ये संच मान्यतेतील रिक्त पदे बरोबरच मे 2026 पर्यंत जे शिक्षक रिटायर होतील, या रिटायर शिक्षकांच्या मे 2026 पर्यंत जे शिक्षक निवृत्त होणार, रिटायर होणार, असे जे काही पदं रिक्त राहतील, या रिक्त पदांची सुद्धा भरती होणार आहे. म्हणजेच काय, तर संच मान्यतेतील रिक्त पदे अधिक मे 2026 पर्यंत रिटायर होणारी जी काही शिक्षकांची जी काही रिक्त पदे असतील, या सर्व पदांवर काय होणार आहे, तर भरती होणार आहे. म्हणजेच काय, तर ज्या एकूण जागा आहे, ह्या एकूण जागा वाढणार आहेत. म्हणजे पवित्र पोर्टल 2025 मधील जी काही रिक्त पदांची जी संख्या आहे ती वाढणार आहे. म्हणजेच ही खूप आनंदाची बातमी आहे.